उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात शरबत कुणाला नको हवं असतं, तर आज मी तुम्हाला लिंबू पुदिनाचं कॉन्सन्ट्रेट शरबत करून दाखवणार आहे, जे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही बनवून पिऊ शकता. पण सुरू करायच्या आधी सिम्पली स्वादिष्टला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. लिंबू पुदिना सरबत बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 10 ते 12 मीडियम साईजची लिंब. शक्यतो पातळ सालाची लिंब घ्या, जाडसर घेऊ नका. 2 कप साखर आणि 1 कप पुदिना. पुदिनाची पानं निवडून धुवून घ्या. 1 छोटा चमचा भाजलेलं जिरं, 1 छोटा चमचा बडीशेप, छोटासा सुंठाचा तुकडा किंवा तुम्ही ओला अद्रक सुद्धा घेऊ शकता आणि 1 ते 1.5 चमचा काळं मीठ. आता आपल्याला साखरेचं पाक बनवायचं आहे. ते एका कढईत किंवा कुठच्याही भांड्यामध्ये तुम्ही 2 कप जसे आपण साखर घेतलेली आहे, 2 कप साखरेमध्ये 1 कप पाणी घाला. हा एक स्टँडर्ड प्रमाण आहे. जर तुम्हाला सरबत किंवा सिरप बनवायचं असेल तर जेवढी तुम्ही साखर घेता त्याच्यापेक्षा अर्धा भाग, लाईक हाफ क्वांटिटी पाणी घ्यायचं आहे. आता स्लोवर सतत परतत राहा. याचा आपल्याला सिरप बनवायचा आहे. तर मीनवाईल आपण पुदिना ग्राइंड करून घेऊया. तर एका मिक्सरच्या जारमध्ये घ्या पुदिना स्वच्छपणे धुवून घ्या. 3-4 वेळा पाण्यातनं काढा. 1 चमचा भाजलेलं जिरं घ्या. 1 चमचा बडीशेप घ्या. बडीशेप जास्ती घेतली तरी चालेल, पोटासाठी चांगली असते. सुंठ थोडंसं ठेचून घ्या. ठेचून घेतल्याने ते व्यवस्थितपणे ग्राइंड होईल. आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपण लिंबाचा रस घालूया. रेसिपीसाठी आपण 10 ते 12 मीडियम साईजचे लिंब घेतलेले आहेत. त्यातले 2 आपण आता वापरतोय आणि उरलेल्या लिंबाचा रस आपण नंतर सिरपमध्ये घालणार आहोत. आता ह्याला ग्राइंड करून घ्या. ग्राइंड केल्यानंतर असा पेस्ट तयार होतो. तुम्ही बघू शकता. एकदम पातळ नाहीये, खूप घट्टही नाहीये, जसं आपल्याला हवंय तसंच आहे. आता ह्याला आपण सिरपमध्ये मिक्स करूया. याच्यामध्ये सुंठ आणि बडीशेप ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला टेस्ट आवडत नसेल तर. पण सुंठ आणि बडीशेप पोटासाठी खूपच चांगली असते. त्याचे खूप सारे फायदे आहेत आणि शरबतमध्ये मिक्स केल्यानंतर एक वेगळी छानशी चव सुद्धा येते. आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालूया. 2 लिंब आपण ऑलरेडी वापरलेले आहेत. आता उरलेले लिंबाचा रस तुम्ही काढून घ्या आणि याच्यामध्ये मिक्स करा. तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्ती झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण काळं मीठ सुद्धा घालूया. काळं मीठ घातल्यानंतर मिक्स करा. आता ह्या मिक्सरचं आपण एक कॉन्सन्ट्रेट शरबत तयार करूया. तर कितपत याला कंटिन्युअसली आपल्याला स्टर करायचं आहे. तर आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे, पण 1 तारी किंवा 2 तारी नाही, फक्त हाताला थोडंसं चिकट लागेल तितपतच. फक्त थोडं वेळ तर जाईल, तोपर्यंत मला तुमच्याशी काहीतरी शेअर करायचं आहे. आपला पाक तयार होतोय तोपर्यंत मला थोडासा संवाद साधायचा आहे. काही काळापूर्वी मी एक फुल टाइम हाऊसवाईफ होते. 2 मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, घर याच्यामध्ये वेळ कसं जात होतं हे मला कळतही नव्हतं. 24 तास पण कमी पडत होते. ह्याच फॅमिलीने मला समजवलं की जे रुचकर पदार्थ आम्हाला बनवून देतेस त्याची चव जगाला सुद्धा कळू दे. तेव्हा मला वाटलं की ही चांगली आयडिया आहे. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये जर मी स्वतःसाठी काहीतरी करू शकेल तर याच्यामध्ये काय वाईट आहे. चांगलीच आयडिया आहे. आणि बघता बघता सिम्पली स्वादिष्टला पुढच्या महिन्यात 2 वर्ष पूर्ण होतील आणि माझ्या प्रगतीचे तुम्हीच साक्षीदार आहात. हाऊसवाईफ असूनही मी या क्षणी स्वावलंबी झाली आहे. संसारात सुद्धा मी माझा स्थान निर्माण केला आहे आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा वाढवलेला आहे. मग मला असं वाटलं तुम्ही पण माझ्यासारखं स्वावलंबी व्हावं. ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांचा वेळ जात नाही, त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, ज्यांना घरी बसल्या बसल्या आर्थिक गुंतवणूक न करता काहीतरी एक्स्ट्राचे इन्कम कमवायचं असेल, त्यांच्यासाठी एक खात्रीचं उत्पन्नाचं साधन म्हणजे मिशो. आता मिशो म्हणजे काय? मिशो एक रिसेलिंग ऍप आहे, एक जेन्युइन ऍप आहे ज्याच्यामध्ये बिलकुलही फसवणूक वगैरे नाहीये. घरी बसल्या बसल्या तुम्ही एक्स्ट्राचे इन्कम कमवू शकता. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. लिंक क्लिक करा. मिशो ऍप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर मिशोचं पेज येईल, ते तुम्ही साइन अप करा. साइन अप केल्यानंतर तुमचा फोन नंबर स्टोअर करा. कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला असा एक व्हिडिओ दिसेल. फुल इन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. स्किप केल्यानंतर जे लिहिलेलं असेल त्याला अलाउ करा. अलाउ केल्यानंतर तुम्हाला एक कॅटलॉग दिसेल. हा जो कॅटलॉग आहे ते टॉप क्वालिटीचे प्रोडक्टचा कॅटलॉग आहे. तुम्हाला आवडेल तो प्रोडक्ट सिलेक्ट करा.
सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही याला सोशल मीडियावर तुमच्या शेअर करा, जसे की व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक. यासोबत डिस्क्रिप्शन पण त्याचं शेअर होईल. कस्टमरला जे प्रोडक्ट आवडेल त्याचं त्याने रेट विचारल्यास तुम्ही पेमेंट मोड सिलेक्ट करा, कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल किंमत म्हणजे ॲक्च्युअल प्राईस प्लस तुमचा नफा म्हणजे तुमचा प्रॉफिट लक्षात घ्या, हे तुमचं प्रॉफिट असणार. ही टोटल कस्टमरला पाठवा. आता तुम्ही ऑर्डरचे डिटेल्स कस्टमरच्या ॲड्रेस सकट मिशोला फॉरवर्ड करा. बस एवढंच तुमचं काम असणार. प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम मिशोचं असणार आणि तुमचा नफा तुमच्यापर्यंत पण मिशोच पोहोचवणार. जेवढे तुम्ही आठवड्याभरात सेल करणार त्याचा प्रॉफिट वीकली वन्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार. तर हा असेल तुमचा घरी बसल्या बसल्या तुमचा स्वतःचा व्यवसाय. नको आर्थिक गुंतवणूक करायला, नको बाहेर जायला. तर लवकरात लवकर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, क्लिक करा आणि सुरू करा आणि माझ्यासारखं स्वावलंबी व्हा. चला आता आपली रेसिपी बघूया. हे बघा, आपलं कॉन्सन्ट्रेटेड शरबत रेडी आहे. आता गॅस स्विच ऑफ करा. स्विच ऑफ केल्यानंतर आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. तर 2 चॉईसेस आहेत. एक तर रूम टेम्परेचरवर आणा म्हणजे थोडंसं गार करा, किंवा आधी गाळून घ्या त्यानंतर तुम्ही गार करा. तर या प्रकारे स्ट्रेनरचा वापर करून गाळून घेऊया. याच्यामध्ये जसे की आपण पुदिना ग्राइंड करून मिक्स केलं होतं तर थोडेसे पार्टिकल्स आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही असंच कॉन्सन्ट्रेटेड शरबत बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. पण जर तुम्हाला मुलांना वगैरे द्यायचं असेल तर या प्रकारे तुम्ही गाळूनच घ्या, म्हणजे त्यांच्या दाताखाली वगैरे कुठचाही कण वगैरे येणार आहे. कारण याच्यामध्ये बडीशेप आहे, जिरं आहे, सुंठ आहे. म्हणून तुम्ही या प्रकारे गाळून जर घेतलं तर मुलंही आरामात पिऊ शकतात. हे बघा, मी आता गाळून घेतलेलं आहे. आता ह्याला मी पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आणणार आहे. रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपण ह्याला बाटलीमध्ये भरून ठेवूया. कारण जसे की हा कॉन्सन्ट्रेटेड शरबत आहे तर बाटलीमध्ये भरून ठेवा किंवा जारमध्ये भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही बाहेर ठेवू शकता. बाहेर ठेवण्यासाठीच आपण हा प्रोसेस केलेला आहे. पण शक्यतो काचेच्या बरणी वगैरे मुलांचा हात वगैरे लागून फुटू शकते, म्हणून फ्रीजमध्ये ठेवा, सेफ आहे. आता शरबत कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता ग्लास किंवा जार घ्या, त्याच्यामध्ये घाला 3 ते 4 आईस क्यूब. आता याच्यामध्ये घालूया शरबत. तर किती चमचे घ्यायचे तर साधारण 1 ग्लास शरबतसाठी 2 मोठे चमचे किंवा 4 छोटे चमचे इनफ आहेत. मी 4 छोटे चमचे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ओतूया आपण पाणी. पाणी ओतल्यानंतर स्टर करा आणि थंडगार पुदिना लिंबू शरबत सर्व करा. मी तर आता हा मस्त थंडगार शरबत पितेय. तुम्ही पण लवकरात लवकर आजची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा ती कशी झाली आहे. आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.